पुण्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीत कांडानं एकच खळबळ माजलेली आहे। सिंहगड रोडवर अंदाजे 80 दुचाकी आज सकाळी अज्ञातांनी आग लावली आहे। दुचाकींना वेगवेगळ्या सोसायटीजमधल्या किमान 80 ते 90 दुचाकी आणि चारचाकी गाड्या पेटवण्यात आलेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या येऊन इथं ही आग विझवली। पहाटे 3:57 सिंहगड रोडवरच्या डॉमिनोज पिझ्झाजवळ अंदाजे 29 गाड्या, पहाटे 4:10 निर्मल टाउनशिप सूर्यनगरी सनसिटीमध्ये अंदाजे 14 गाड्या, स्वामीनारायण सोसायटीतल्या अंदाजे 18 ते 20, अक्षय ग्लोरी सोसायटीमधल्या 6 ते 8 गाड्या। मी आतमध्ये आलो तर ही गाडी पेटलेली होती। ती पेटल्यावरती मी सर्वांना आवाज दिला, खाली आलो, गाड्या विझवल्या, तोपर्यंत तिकडे पेटली होती। बी बिल्डिंगला परत जाऊन पेटल्या गाड्या। म्हणजे कुणी गेलं काय कल्पना नाही। मग तुम्ही रात्रपाळी करत मी रात्रपाळीला होतो। इथे सीसीटीव्ही वगैरे काय काही नाही इथं, कशाची सोय बी नाही। पण तुम्ही मग कोणाला येताना जाताना पाहिलं तर का? कोणाला नाही, बघितलंच नाही कोणाला। साधारण किती वाजता? 3:30 वाजता। 3:30 वाजता हा प्रकार झाला। त्याच्यानंतर मी ह्या लोकांना, संपूर्ण सोसायटीच्या लोकांना खाली आणलं, पाणी वगैरे, पाईप वगैरे सगळ्यांनी भिजवायची तयारी केली। त्याच्यामध्ये काय त्याला म्हणतो, कुठला ब्रेक ते घ्यायच्या आधी आम्ही आग विझवली होती। फायर ब्रिगेड आले, नंतर आले। तुम्ही विझवली होती त्यावेळेस मी आग विझवली होती। साधारण किती गाड्या आहेत तिथं? तशा सांगायला गेलं तर हिसाब करायचं 200-300 गाड्या आहेत। पण त्यातलं नुकसान 20 गाड्यांचं नुकसान झालं। आणि 2 एक कार आहे, 2 कार आणि 2 व्हीलर 20 आहेत। ओके, तुमचं नाव सांगा फक्त. दामोदर रानू जांभूळकर। कसा का धक्कादायक प्रकारे नेमकं काय घडलं होतं? काय नाही, 4 वाजून 5 मिनिटांनी मी टेरेसमधनं पाहिलं, गच्चीतनं, तर मला ज्वाळा दिसला म्हणून मी बाहेर आलो। बाहेर आल्यावर पाहतो तर इकडे सगळं पेटलं। मग माझी बोर चालू केली मी पहिली, पाईप काढला पहिला, आणि त्या पाईपनी बोरमधनं तिकडचा जो पोर्शन होता तो सगळं भिजवण्याचा प्रयत्न केला। माझ्या बिल्डिंगमध्ये निलेश करमरकर म्हणून आहेत, ते फायरला आहेत, ते इकडे त्यांनी उडी मारून इकडे आले, आणि गडशी म्हणून आहेत, फायरचेच आहेत दोन्ही, त्यांनी मग मारा सुरू केला पाण्याचा। त्यामुळे तिकडची एक कार वाचवली, आणि गाड्या बऱ्याचशा पुढं जो गाड्या परत हे झालं असतं ते सगळं त्यांनी वाचवलं पाण्याने तिकडे। बोरचं पाणी मात्र आम्ही चालू केलं आमच्या। पण तुम्ही किती वेळाने साधारण सांगितलं होतं त्या फायर ब्रिगेडला वगैरे? फायर ब्रिगेड फोन केला होता, पण त्यांना ते दुसरीकडे कुठेतरी गेले होते विजवाला। मग गंजपेठेला फोन केला आम्ही, आणि गंजपेठेमधनं फायर ब्रिगेडची गाडी आली। आमच्या त्या ह्यांनीच केला, कोणी गडसेंनी, की बाबा गाडी पाठवा, गाडी काय इथली गाडी कुठेतरी गेली आहे। मग त्यामुळे ती दुसरी गाडी आली, तोपर्यंत आमची ही साईड आम्ही जवळजवळ खराब बंद केली होती, खराच केली होती, विजवली होती। म्हणजे तुमच्या किती गाड्यांचं नुकसान झालं काय? आमच्या गाड्या नाहीत, हे आम्ही पलीकडे राहतो सुंदर सवास। बरं, तिकडचे 10-12 गाड्या आहेत तिकडच्या। तुमच्या आपण तिथले जे स्थानिक आहेत, तिथले रहिवासी आहेत, त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या, कशा पद्धतीने जळीतकांड होत होतं। नागरिकांच्या सतर्कतेमुळे किंवा पहाटे उठणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळे बऱ्यापैकी गाड्या वाचल्या, मात्र तरी सुद्धा 80 ते 90 गाड्या म्हणजे दुचाकींचं नुकसान झालंय, तसंच 4 व्हीलरचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। सामान्य नागरिकांचं या घटनेमध्ये मोठं नुकसान झालंय। हे कोणी केलं, का केलं, याचा शोध जरी पोलीस लावत असले तरी सुद्धा सिंहगड रोडवरची आज ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जळीतकांड आज घडलेलं असल्यामुळे पुण्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे। सिंहगड रोडवर अनेक सोसायटीज आहेत, विविध सोसायटीमध्ये ज्या दुचाकी खाली असतात पार्किंगमध्ये, तिथे हे जळीतकांड झालेले आहे। कोणी अज्ञातांनी अशा प्रकारे या गाड्या जाळलेल्या असल्यामुळे सामान्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय डॉमिनोजचं जे दुकान आहे तिथे जे पार्किंगमध्ये गाड्या होत्या त्या दुचाकी सुद्धा मोठ्या प्रमाणात पेटलेल्या आहेत, केवळ त्यांचे सांगाडे आता राहिलेले आहेत। आणि एवढं सगळं होत असताना पोलिसांचा शोध निश्चित सुरू असला तरी एवढ्या मोठ्या घटना होतात तेव्हा पोलीस प्रशासनाला आता सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय पुण्यामधली गुंडगिरी म्हणा किंवा टोळी युद्ध किंवा अशा ज्या घटना आहे, जे एक शांत शहर, सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख होती, ती कुठेतरी अशा घटनांमुळे पुसली जाते की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे। पुण्यातल्या वाहनांच्या अशा जळीतकांडानं आज पुणे शहरातले नागरिक निश्चित भयभीत आहेत। 80 ते 90 दुचाकी ॲट अ टाइम एकाच वेळी जाळल्या गेलेल्या, 4 चाकी गाड्या सुद्धा जाळल्या गेलेल्या आहेत। वेगवेगळ्या सोसायटीच्या आवारामध्ये या गाड्या पार्क केल्या होत्या। तर 3:58 ते 59 दरम्यान आमच्या अग्निशामक दलाची मदत इथे पोहोचली। मदत पोहोचता क्षणी जास्त प्रमाणात इथे
इथे जास्त प्रमाणात दोन चाकी पेटलेल्या आढळल्या आम्हाला. त्या विजवत असताना आम्हाला वरती पहिल्या मजल्यावरती डॉमिनोज पिझ्झाचे मालक आणि त्यांच्या मालकीन हे दोन आणि आतमध्ये एक सिक्युरिटी ते आतमध्ये अडकल्याचे आम्हाला समजले. त्यांना तत्काळ आम्ही पहिले बाहेर काढले आणि नंतर ज्या पेटलेल्या गाड्या होत्या त्या पूर्णपणे विझवल्या आणि विझून झाल्यानंतर पूर्ण विजेची खात्री करून आमची दलाची गाडी गेटमध्ये परत गेली. साधारण किती गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहिल्या? साधारण या ठिकाणी गाड्या 28 ते 29 गाड्या दोन चाकी पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत. मग तुम्ही रेस्क्यू कोणाला केलं सुरुवातीला? हा रेस्क्यू आम्ही जे डॉमिनोज पिझ्झाचे मालक आहेत ते दोघंजण सौ आणि पती पत्नी दोघंजण आणि त्यांचे सिक्युरिटी या 3 जणांना आम्ही रेस्क्यू केलं आणि बाहेर काढलं, सुखरूप बाहेर काढलं. गाड्या पूर्णपणे खाक झालेल्या? हो, गाड्या पूर्णपणे खाक झालेल्या आहेत. नाव सांगा तुमचं. नाव अग्निशामक दल पुणे मनपा, तांडेल पांडुरंग रामचंद्र तांबे. तर अग्निशमन दलाच्या जे अधिकारी आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. एकंदरीतच या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आता लवकरात लवकर पावलं हलवणं गरजेचं आहे, कारण पुण्यामधल्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं आता पुढे येतोय. पुण्यामधली घटना वेगवेगळ्या सोसायटीच्या आवारामध्ये ज्या दुचाकी उभ्या होत्या तिथे अज्ञातांनी आग लावलेली आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या ज्या गाड्या असतात सर्व्हिसमॅनच्या त्या सुद्धा गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमचे पुण्यामध्ये प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहेत. नितीन, पुन्हा एकदा सविस्तर घटना सांगा, नेमकं काय झालेलं आहे आणि आता पोलिसांची यापुढची ऍक्शन काय आहे, पुढे काही घडतंय का? अनुपमा, या घटनेमध्ये एक महत्त्वाची माहिती जी पुढे येते, या काही सोसायट्यांमध्ये जिथे या गाड्यांना आग लावलेली होती त्या सोसायट्यांमध्ये काही ठिकाणी CCTV आहेत आणि त्या CCTV फुटेजमध्ये कोणी आग लावली किंवा कोण संशयित असू शकतो त्याचे रेकॉर्डिंग झाल्याची माहिती मिळते आहे. एक व्यक्ती आहे जी स्कूटीवरून आली, त्याच्या 2 व्हीलरवरून आली आणि तिने या सर्व गाड्यांचे पेट्रोलचे पाईप जे असतात टाकीचे ते काढले आणि त्यानंतर काडेपेटीने आग लावली, असं साधारणतः CCTV फुटेज उपलब्ध झाल्याचं पोलिसांकडे उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे ही घटना कोणी केली तिथपर्यंत पोलीस पोहोचू शकतील असं दिसतंय. एकूणच ही घटना आपण पाहिलं तर सिंहगड रस्त्यावरची आहे आणि 3 ते 4 सोसायट्यांमधील गाड्यांना आगी लावण्यात आलेल्या आहे आणि 80 ते 90 गाड्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा घटना घडलेली आहे किंवा हे घडलेलं आहे आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करावं लागलं. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी येऊन ही आग विझवलेली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. ह्या 2 टोळ्यांमधील 2 गँगमधील किंवा 2 टोळ्यांच्या पूर्ववैमनस्यातून किंवा आपापसातल्या वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी, अपमानाचा बदला घेण्यासाठी अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस गाड्या फोडणं किंवा आगी लावणं अशा प्रकार याही घडलेले आहेत आणि तसाच हा प्रकार असावा अशी शक्यता तरी पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. मात्र आता CCTV फुटेज जे उपलब्ध झालेलं आहे पोलिसांकडे त्यातून महत्त्वाचा सुगावा किंवा धागेदोरे मिळू शकतात. अनुपमा. नितीन, मात्र या निमित्तानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय पुण्यामध्ये अशा ज्या गुंडगिरीच्या घटना आहेत किंवा ज्या पुण्यातल्या सुरक्षितता किंवा शांततेचं शहर म्हणून पुण्याची जी ओळख होती ती पुसली जावी अशा घटना घडत आहेत. तर एकंदरीतच कायद्याचे 3-13 वाजतायत का किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस एवढे सतर्क नाहीयेत का, काय नेमकं सांगता येईल? अनुपमा, निश्चितपणे असं म्हणावं लागेल की पोलिसांचा जो धाक आहे तो कमी झाला आहे का, कारण आत्तापर्यंत ज्या पुण्यात घटना घडलेल्या आहेत, कोथरूडला असेल, कोथरूडचा सुतारदरा किंवा सुतारवाडी तो परिसर आहे, धनकवडी बालाजीनगरचा परिसर असेल आणि गेल्या आठवड्यामध्येच या सिंहगड रस्त्यावर दांडेकलपुराच्या परिसरामध्ये गाड्या फोडण्यात आलेल्या होत्या. एका टोळक्यानं येऊन अनेक गाड्यांची तोडफोड केली होती. अशा घटना एक नाही तर वारंवार पुण्यात घडतात, ठराविक अंतरानं घडतात आणि आत्तापर्यंत ज्याची प्रमुख कारणं येतात 2 टोळ्यांमधील किंवा 2 गँगमधील पूर्ववैमनस्य किंवा दहशत पसरवणं हे त्यामागचं मुख्य कारण आहे आणि पुणे पोलिसांना हे प्रकार रोखण्यात पूर्णपणे अपयश आल्याचं आजच्या घटनेवरून तरी दिसतंय. त्यामुळे पोलिसांना या समाजकंटकांवरती वचक ठेवण्यासाठी किंवा अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक सतर्क किंवा त्यांचा वचक बसवावा लागणार आहे. कारण ह्या सर्व ज्या घटना आहेत त्या बहुतेक वेळेस समाजकंटक गुंड असेच लोकांनी पूर्ववैमनस्यातून ह्या घटना केल्याचं पुढे आलेलं आहे. मात्र ह्याचा जो त्रास आहे किंवा ह्याची
म्हणजे जी झळ आहे ती सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागते. आज आपण पाहिलं असेल तर 3 ते 4 सोसायट्यांमधल्या वेगवेगळ्या सोसायट्यांमधल्या या गाळ्या जाळण्यात आलेल्या आहे आणि या लोकांचा कुठलाही दोष नाहीये किंवा कुठलाही हे नसताना त्यांना ही झळ किंवा अशा प्रकारचं भीतीचं दहशतीचं वातावरण आहे आणि त्याला सामोरं जावं लागतं. अनुपमा. जेव्हा सामान्यांच्या हिताला आता बाधा पोहोचली आहे किंवा सर्वसामान्य सुरक्षित नाहीयेत अशा वेळी तरी आता पुणे पोलिसांनी जागृत होणं गरजेचं आहे. अर्थात या विषयावर चर्चा होतच राहणार आहे. नितीन, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.